नमस्कार, मी भारती. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर मंडळी, आज मी तुमच्यासोबत एक सोपी अशी ड्रिंक शेअर करणार आहे, ज्याचे बेनिफिट खूप आहेत आणि बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. आणि ती म्हणजे आहे कांजी. कांजीचे फायदे म्हणजे कांजीमुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते, तसेच आपले पचन सुधारते. कांजी बेसिकली एक आंबवलेलं पेय आहे. कांजी हिवाळ्यात पिणं फायदेशीर ठरते. तर कांजीची मी 3 जार ऑलरेडी बनवून पिलेले आहे आणि हा माझा 4था जार आहे. आणि जेव्हा मला त्याचे बेनिफिट जाणवले, त्यानंतर मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते. तर तुम्ही पण बनवा आणि नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला काय बेनिफिट जाणवले ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मला पित्ताचा त्रास आहे, त्यामुळे मला सकाळी उपाशी पोटी कांजी प्यायला जमत नाही. तर माझ्या मिस्टरांना मी सकाळी उपाशी पोटी देते. त्याचे उपाशी पोटी पिल्याने बेनिफिट जास्त होते. मला त्रास होत होता, म्हणून मी उपाशी पोटी न पिता जेवण झाल्यानंतर पिते. आणि त्यात जे आपण गाजर बीट यूज करतो ते तुम्ही जेवणासोबत खाऊ शकता ॲज अ सलाड, कारण का ते मुरल्यानंतर त्याची चव छान लागते. तर चला आपण सुरुवात करूया कांजी बनवायसाठी. तर सर्वात आधी आपण इथे एका टोपात पाणी ठेवूया उकळायसाठी. या पाण्याचा उपयोग आपण नंतर करणार आहोत. तर आता इथे कांजी बनवण्यासाठी मी घेतला आहे एक बीट, तसेच एक गाजर आणि कच्ची हळद, तसेच इथे 2 छोट्या छोट्या हिरव्या मिरच्या आणि इथे मिरची तुम्ही स्किप करू शकता, 2 आवळे. तर या सगळ्याला आधी आपण स्वच्छ धुवून घेऊया. आणि हे स्वच्छ धुवून झाल्यानंतर मग आता याच्यात गाजर आणि बीट आणि कच्ची हळद यांची साल काढून घेऊया. आणि इथे सोलून झाल्यानंतर मग आपल्याला याची कटिंग करायची आहे. हे चिरताना अशापैकी मोठे मोठेच चिरायचे आहेत, एकदम पातळ चिरायची गरज नाही आहे. थँक्यू. आणि इथे अशा प्रकारे गाजर, बीट, कच्ची हळद आणि आवळा चिरून झालेला आहे. आणि आता एका मिक्सरच्या भांड्यात आपण घेऊया पिवळी मोहरी आणि काळी मोहरी. तर इथे मी पिवळी मोहरी 2 चम्मच आणि काळी मोहरी 1 चम्मच घेतली आहे. मी इथे छोटा चम्मच वापरला आहे. आणि आता हे आपण जाडसर वाटून घेऊया. खूप बारीक अशी पेस्ट करायची नाही याची. कांजी बनवण्यासाठी नेहमी काचाचाच जार वापरावा. आणि आता आपण इथे चिरून ठेवलेले गाजर, बीट, आवळा, कच्ची हळद, हिरवी मिरची हे सगळं या जारमध्ये टाकूया. कच्ची हळद मुरल्यानंतर खायला खूप छान लागते. इवन त्याच्यात तुम्ही जर फक्त कच्ची हळद कट करून त्याच्यात लिंबू आणि मीठ टाकून जरी ठेवलं 2 दिवस मुरायला आणि त्यानंतर खाल्लं तर त्याची चव अजून छान लागते. आणि त्यानंतर इथे मी घातला आहे अर्धा छोटा चम्मच हिंग, अर्धा चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच काळं मीठ, तसेच जे आपण मोहरीचं पावडर बनवून ठेवलेलं ते 2 चम्मच घालायचं. आणि सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे जे पाणी आपण उकळलं होतं ते पाणी थंड होऊ द्यायचं आणि नंतर मग ते पाणी पूर्ण या जारमध्ये ओतायचं. हे पाणी थोडं कोमट असलं तरी चालेल. आणि पाणी ओतून झाल्यानंतर मग एकदा सर्व मिश्रण मिक्स करून घ्या. आणि त्यानंतर हा जार 3 दिवस उन्हात ठेवा आणि दिवसातून एकदा फक्त हे मिक्स करा आणि मग तुमची कांजी प्यायसाठी रेडी आहे. अच्छा, तर कांजीची चव खूप छान लागते. म्हणजे ज्यांना आंबट आवडते त्यांना ही कांजी नक्कीच आवडेल. आणि कांजीचा रंग बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे. आणि जसं उन्हात ठेवाल तसा रंग थोडा अजून लाल होत जातो. आणि ते तुम्ही बघू शकता माझा अर्धा जार संपलेला आहे. तर आता उन्हात ठेवल्यामुळे याचा कलर बघा थोडासा डार्क झालेला आहे आणि ही प्यायला खूप टेस्टी लागते. मी व्हिडिओ बघतच आहात तर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहील. आणि आजचा व्हिडिओ एवढाच. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा. काळजी घ्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.